श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ मनीषा संजीव सहस्त्रबुद्धे राहणार भिलाई छत्तीसगड यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. मनीषाताई सांगतात, श्रीराम. दिनांक 25 मार्च 2025 रोजी माझ्या मोठ्या मुलीचे काही ऑपरेशन होणार होते. जावई आणि मुलगी सकाळीच हॉस्पिटलमध्ये गेले होते. ऑपरेशन दुपारी 4:30 वाजता होणार होते. का कोणास ठाऊक, पण दुपारी 2 वाजताच मी अतिशय बेचैन झाले आणि घाबरल्यामुळे आता कोणाला फोन लावू असे मनात येताच डोळ्यासमोर सुनील दादा दिसले. दादांचं महाराज ऐकतात असा मला अनुभव असल्याने मी त्यांना फोन करून महाराजांना ऑपरेशन संबंधी सांगायची विनंती केली. त्यावर सर्व ठीक होईल, श्री बरोबर आहेत, काळजी करू नये असे त्यांनी आश्वासन देऊन त्यांच्या नामावतार या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील सर्वांना माझ्या मुलीसाठी जप करण्याची विनंती केली. दादांशी बोलणे झाल्यावर लगेच मी जावयांना फोन केला असता मुलीला 4:30 ऐवजी आत्ताच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात आहेत असे त्यांनी सांगितल्याने मी आणि तिचे सासू सासरे त्वरित हॉस्पिटलमध्ये गेलो व श्री कृपेने काही वेळातच गुंतागुंतीचे असलेले ऑपरेशन व्यवस्थित पार देखील पडले. नंतर मुलीला वॉर्डमध्ये घेऊन आल्यावर तुला भीती वाटली का असे मी तिला विचारले असता श्रींचे थोर शिष्य नामयोगी श्री दत्ताभैया कुलकर्णी यांना मानणारी व त्यांच्या प्रेमाचे अनुभव असलेली माझी मुलगी म्हणाली, आई काय सांगू तुला, 4:30 ऐवजी 2 वाजताच मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत आहेत हे कळल्यावर माझ्या मनात अनेक शंका कुशंका डोकावू लागल्या व मला भीती वाटू लागली. परंतु ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर भूल देण्यापूर्वी अचानक मला अगदी मोठ्या आवाजातील जय श्रीराम असे शब्द ऐकू आले. कोण म्हणाले काहीच माहीत नाही, परंतु ते शब्द ऐकल्यानंतर माझी भीती कुठल्या कुठे पळून गेली. माझे मन शांत झाले. श्री महाराज माझ्या बरोबर आहेत या विचाराने मला धीर आला. अशा रीतीने श्री महाराज आमच्या कन्येच्या ऑपरेशनच्या वेळी हजर होते व त्यांनीच अतिशय गुंतागुंतीचे असलेले ऑपरेशन तडीस नेले. श्रीराम समर्थ. साधक हो, सौ मनीषाताई श्रींच्या अनुग्रहित आहेत व त्यांच्या कन्येचा विश्वास, श्रद्धा व कल श्रींचे थोर शिष्य नामयोगी श्री दत्ताभैया कुलकर्णी यांच्याकडे ते देहात असल्यापासून आहे. परमपूज्य दत्ताकाकांचा सहवास तिला लाभला असून महाराजमय झालेले दत्ताकाका आणि श्री काही वेगळे नाहीत. म्हणूनच तर वेळेपूर्वीच ऑपरेशन करणार आहेत असे समजल्यावर ताईंच्या घाबरलेल्या मुलीसाठी श्री ऑपरेशन थिएटरमध्ये हजर होते व याची प्रचिती म्हणून तिला स्पष्टपणे जय श्रीराम असे शब्द ऐकू आले. समजा ते शब्द तेथे हजर असलेल्या एखाद्या डॉक्टरांचे असले तरी त्यावेळी श्रींनीच त्यांना तशी प्रेरणा देऊन ते स्वतः तेथे हजर आहेतच याची ग्वाही दिली. साधकजन हो, काहीही झाले तरी एकीकडे नाम घ्यायचे आणि एकीकडे श्रींना आळवायचे अशी मनीषाताईंना सवय आहे. ते त्यांच्या अंगवळणीच पडले आहे म्हणा ना. यालाच म्हणतात श्रींवर भार घालणे. यात असतो अत्यंत आपलेपणा, विश्वास, श्रद्धा, निष्ठा व श्रींप्रतीचे प्रेम. साधकांच्या दृष्टीने परमार्थाची ही पायरी अत्यंत महत्त्वाची आहे. एखादे लहान बालक जसे आपल्या आईवर संपूर्ण विसंबून राहून आश्वस्त असते, अगदी तशीच भक्तांच्या अशा भावनेत असते निर्भयता. भक्तांच्या मनीची हीच निश्चिंती अतिशय सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
आम्ही असो निश्चिंतीने एका गुणे तुमचिया. दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणोनी. नाही तुम्हा धाव घेता कृपावंता आळस. तुका म्हणे विसरू काई तुझवो आई विठ्ठले. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.